नमस्कार मित्रांनो, आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे। समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्यास लुटले। व्यापारी सोनारासोबत चालकानेच केला गेम। 5.25 किलो सोने लंपास। पोळा सणाच्या सायंकाळची घटना। मेहकर खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी मेहकर येथून समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या किया MH43 BU 9557 गाडीने व्यापाऱ्यास समृद्धी टोलनाका पास केल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर व्यापाऱ्याच्या गाडी चालकासह दुसऱ्या गाडीतील 4 ते 5 दरोडेखोरांनी लुटण्याची घटना 22 ऑगस्ट 2025 रोजी पोळा सणाच्या सायंकाळी 7:30 ते 8 वाजे दरम्यान घडली असून यामध्ये व्यापाऱ्याजवळील 5.25 किलो सोने असा मुद्देमाल लंपास झाला आहे। समृद्धी महामार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, तरी लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसांदिवस वाढ होत आहे। खामगाव येथून मुंबईकडे जाण्यासाठी अनिल शेषमलजी जैन चौधरी राहणार मुंबई हे व्यापारी सायंकाळी 7 वाजे दरम्यान किया गाडीने मुंबईकडे जात होते। त्यांनी फरदापूर गावाजवळील टोल नाक्यावर गाडी स्वतः चालवत असताना चालकाने स्वतःची पोट खराब झाल्याची सांगून गाडी रस्त्याच्या बाजूला उभे करा असे व्यापारी यांना सांगितले। त्यांनी गाडी मुंबईकडे जाणाऱ्या वळणावर उभी करतात पाठीमागून आलेल्या 4 चाकी वाहनांमध्ये 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी सोनाराच्या चाकूचा हातावर मारून आणि मिरचीची पूड डोक्यांमध्ये फेकली। याच दरम्यान सोनाराच्या गाडीचा चालक याने सोनाराजवळील असलेला बॅग ज्यामध्ये जवळपास 5.25 किलो सोने होते ती बॅग घेऊन दरोडेखोरांच्या गाडीमध्ये बसला आणि क्षणाचा विलंब न करता दरोडेखोरांनी गाडी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने पळवली। संबंधित घटनेची माहिती मेहकर पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तोपर्यंत दरोडेखोरांची गाडी मालेगाव येथील टोलनाका पास करून पातूरच्या दिशेने गेली होती। त्या ठिकाणी देखील पातूर पोलीस व अकोला येथील पोलिसांनी नाकाबंदी केली असता पातूरच्या जंगलांमध्ये दरोडेखोर गाडी रस्त्याच्या कडेला सोडून पसार झाले असल्याची माहिती मिळत आहे। मुख्य संपादक राकीब बागवान। ताज्या बातम्यांसाठी आमच्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा।